नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली घराबाहेर असतात. ते एका ठिकाणी बसून ट्रॅक करत असतात की कोणाचा व्यक्ती आहे जो एक कोडाचं उत्तर असेल. खूप व्यक्तींची नावं ते एका फरशीवर लिहितात. अर्जुन ते मायाजाळ काय असेल याच्यावर चर्चा करत असतो. इकडे सचिन जायफळ पावडर घालून दूध हे अस्मिताला देतो, कारण त्याला साक्षीला भेटायला जायचं असतं. तशी ती दूध पिती देखील आणि तिला तो झोपी लावतो. आता ही चांगली गाढ झोपेल, मी हिला भेटायला जातो असं हा सचिन विचार करतो. तो दाराबाहेर येतो तर बाहेर अर्जुन आणि सायली बसले असते. तो पटकन आतमध्ये जातो. दाराचा ज्यावेळेस आवाज होतो बंद करताना, त्यावेळेस पटकन अर्जुन पाठीमागं बघतो तर त्याला कोणी दिसत नाही. हे पुन्हा गप्पा मारू लागतात. शेवटी प्रिया हे नाव कन्फर्म होणार असतं. तसं हे देखील प्रिया खोटारडी कशी आहे आणि ही कोडाचं उत्तर तिचं असेल असं हे दोघं एकमेकांना पटवून देतात. आता इकडे साक्षी सुभेदारांच्या घराबाहेर येऊन सचिनला कॉल लावते. सचिन फोन उचलतो आणि मी माझ्या आईला नीट करण्यासाठी आलो आहे असं तो खोटं पूर्ण कारण काहीतरी सांगत असतो. त्यावेळेस साक्षी बोलते की मला माहिती तो सुभेदारांच्या घरात आहे, घराच्या बाहेर येऊन भेट 2च मिनिटात. ते इकडे कोणच तरी येण्याची चाऊल हे सचिन लागते. सचिन पटकन लपतो. अर्जुन आणि सायली वरच्या दिशेने जाऊ लागतात. त्याच वेळेस हा बाहेर पडतो. आता अर्जुन आणि सायली ज्यावेळेस झोपायची तयारी करू लागतात त्याच वेळेस सायलीला असं कळतं की तिचा मोबाईल तिच्यापाशी नाही. ती मोबाईल बघण्यासाठी खाली येते. इकडे सायली खाली आले असते आणि हा सचिन साक्षीला भेटत असतो. गेट कोणी उघडं ठेवलं याचा ते विचार करू लागतात. ते गेटच्या बाहेर येतात तर अक्षरशः सचिन एका मुलीसंग बोलताना दिसतो आणि जोरात अर्जुन हा सचिन असं ओरडतो, कोण आहे तिकडे असं बोलतो. त्यावेळेस ती बाई पळून जाते आणि सायली तिचा पाठलाग देखील करते. अर्जुन कोणती बाई होती असं विचारल्यानंतर तो पुरुष होता असं तो सांगतो. माझा जॉब गेला आहे, माझ्याकडं खूप मोठं कर्ज आहे, तोच व्यक्ती मला पैसे मागायसाठी इथं आला होता असं तो खोटारडा पुन्हा उत्तर सांगतो. अर्जुन त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतो, पण सायली अडवते की अस्मिताला हे आवडणार नाही. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की काय होईल. अर्जुन साक्षीच्या चांगलाच मागे लागला असतो आणि साक्षीला पकडण्यासाठी ती मैपत ठिकाणी येईल असा ट्रॅक लावतो. त्याच वेळेस पाठीमागून ही सायली येते.